नमस्कार. पुणे शहरातून या क्षणाची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून गुन्हे शाखेने शिवाजीनगर परिसरात 2 वेगवेगळ्या हॉटेल्सवर मोठे छापे टाकले आहेत. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत येणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही धडक कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान वेश्या व्यवसायातून परराज्यातील 2 महिलांसह एका परदेशी महिलेची यशस्वी सुटका करण्यात आली असून या रॅकेट प्रकरणी 2 मुख्य एजंटवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला 16 जून 2026 रोजी एक अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. शिवाजीनगर येथील आकाशवाणी चौकासमोर असलेल्या द सेंच्युरी आय हॉटेलमध्ये काही महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत हुशारीने या माहितीची पडताळणी केली. माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत हुशारीने या माहितीची पडताळणी करण्यासाठी एक बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला या हॉटेलमध्ये पाठवले. तिथल्या संशयास्पद हालचाली आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे खात्री पटताच पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर अचानक छापा टाकला. या पहिल्या कारवाई दरम्यान हॉटेलमधून परराज्यातील एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. पोलिसांची ही कारवाई इथेच थांबली नाही, तर छापा टाकल्यानंतर ताब्यात घेतलेल्या पीडित महिलेकडे जेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा या रॅकेटचे धागेदोरे आणखी पुढे गेल्याचं उघड झालं. ट्रिबो सहारा हॉटेल येथे वेश्या व्यवसायासाठी आणखी 2 महिलांना ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने कोणत्याही वेळ न दवडता तातडीने ट्रिबो सहारा हॉटेलमध्ये दुसरा छापा टाकला आणि तिथून आणखी 2 महिलांना आपल्या ताब्यात घेतले, ज्यामध्ये एका परदेशी महिलेचाही समावेश आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी एकूण 3 महिलांची सुटका केली आहे. तर हा काळा धंदा चालवणाऱ्या 2 मुख्य एजंट विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. पुण्यासारख्या सुशिक्षित आणि IT हब समजल्या जाणाऱ्या शहरात लॉज आणि हॉटेल्सच्या नावाखाली चालणाऱ्या अशा बेकायदेशीर व्यवसायाला आता पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. शिवाजीनगर भागातील या मोठ्या कारवाईमुळे अशा लॉबिंगचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत याचा शोध आता पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घेत आहेत.